श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे श्वेताजित ब्लॉगमध्ये. सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. आणि सकाळी एवढा पसारा असतो की बोलून सोय नाही. आणि चालले आजचा ब्लॉग असणार आहे डेली रुटीन. रुद्र उठलेला आहे आणि चहाची वाट बघत बसलेला आहे, तर त्याला चहा पाहिजे. तर बाकी सर्व मी आवरून ठेवलेलं आहे आणि मला माहिती होतं हा उठल्यानंतर ह्याला लगेच चहा लागतं, त्यामुळे चहा पण मी ठेवला होता बनवायला. तर या सर्वांनी चहा प्यायला आणि पूजा वगैरे राहिलेली करायची, कारण का आम्हाला सुतक असल्यामुळे आता आज पूजा पण नाही. तर बाहेर पण वातावरण झालेलं पावसाचं. आणि रुद्राला सकाळी उठल्या उठल्या सुद्धा थोडंसुद्धा धीर नसते. त्याला चहा गरम लागते, जास्त पण गरम नको. त्यामुळे मी थोडं दुसरं पातेलं घेतलं होतं, कारण का त्यात चहा थोडं गरम नव्हतं, त्यामुळे परत रिटर्न करायला घेतलं. तोपर्यंत त्याला काही धीरच नव्हती. मम्मी दे ग चाललेलं त्याचं. तर मग त्याला पण चहा दिलं आणि बघू शकता बसलं आता इथं गप, कारण का जोपर्यंत ब्रश करून चहा पित नाही तोपर्यंत त्याला बोलले मी बोल, तर नाही बोलते. तर चला या तुम्ही पण सर्वांनी चहा प्यायला. आता मी चहा पिणार आहे. ब्लॅक टी लवर आहे बरं का मी. क्षणभर विश्रांती. तर चहा घेतल्याशिवाय मला तर कामं काही सुचत नाही. हा माझा रोजचाच रुटीन आहे. तर तुमचं पण असंच असतं का ताईंनो सांगा नक्की, कारण का मला काम आवरायच्या अगोदर अंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर पहिले कोरा चहा लागतं. तर मी खरंच ब्लॅक टी लवर आहे. तुम्ही पण आहात का नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. रूममधलं आवरायचं होतं, कारण का उठल्यानंतर डायरेक्ट मी किचनमध्ये गेले, कारण का रुद्रला चहा वगैरे पाहिजे होतं. बाकीचा पसारा तसाच रूममध्ये होता, तर मग तो पण आवरायचा होता. तर ही रोजचीच आपली कामं असतात आणि प्रत्येक ताईंची कामं आहेत. तर मी अशी बोलत नाही की मीच एवढी कामं करते. तर भरपूर जणांच्या कमेंट असतात, ताई तुझं डेली रुटीन दाखव, डेली रुटीन टाकत जा तू, कसं का होईना तुझी तू सवय कर ब्लॉग टाकायची. तर त्यामुळे ठीक आहे बोला, आता ब्लॉग वगैरे तयार करायचं, जेवढं होईल तसं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर चाललेलं आवरायचं, कारण का व्यवस्थित जिथल्या तिथं सर्व लागतं मला. ते सवयच आहे माझी टापणटिप्पणा. नाहीतर मग उगाच चिडचिड होतं माझीच, आणि मग कोण तावडीला भेटेल त्याचं काही खरं नाही, असं होतं. तर तुम्हाला पण साफसफाई आवडते की नाही नक्की कमेंट करा बरं का. ज्या ज्या प्रश्नांना मी बोलले कमेंट करा, त्या प्रश्नांची नक्की उत्तरं द्या. आणि याच्यासाठी ब्लॉग पूर्ण बघत जावा सर्वांनी. रोज थोडं का होईना घराची जर आपण साफसफाई केली ना, तर जास्त जाली वगैरे होत नाही. कारण का आपण दुर्लक्ष केला ना की जास्तच मग घरात पण घाण पण होतं आणि पसारा पण होतं. कारण का बोलतात ना सर्वजण, बाईच्या हातात सर्व घर असतं, तर ती त्याला स्वर्ग पण करू शकते. आणि हे पण तर मी प्रयत्न करत असते जास्तीत जास्त स्वच्छ ठेवायचा घर. आणि आज आहे मेनू नाश्त्याला कांदे पोहे. तर कांदे पोहे फेवरेट आहेत, कारण का कांदे पोहे जरा मला जास्तच छान जमतात, त्यामुळे कांदे पोहेंचा बेत आहे. तर या सर्वांनी कांदे पोहे खायला. तर मी कशी कांदे पोहे करते हे मी दाखवते. तर माझ्या हातचे कांदे पोहे दाजींना जरा जास्तच आवडतात, कारण का कांदे पोहे मला जास्त चांगले जमतात. त्यामुळे इकडं आणि भात पण करायचं होतं, जेवणाची पण तयारी करायची होती. मग इकडं शेंगा भाजेपर्यंत मग ते करून घेतलं, भात ठेवलं आणि लगेच मग, कारण का दाजींचं पण काम आवरणार होतं. म्हणजे माझे आहो बरं का, कारण का दाजी पण बोलतात सारखी दाजी काय बोलतेस, आहो तरी बोलत जा. तर ठीक आहे. तर आहोंसाठी स्पेशल कांदे पोहे, कारण का त्यांच्या टायमात त्यांना नाश्ता द्यायलाच लागतं. जेव्हा आपण बाहेर काम करतो त्यावेळेस आपल्याला कळतं किती भुका लागतात. तर मग त्यांच्यासाठी कांदे पोहे मी बनवलेत. म्हणजे आता येतीलच ते थोड्या वेळाने. तर ही रेसिपी नक्की बघा मी कशा प्रकारे कांदे पोहे करते ते.
तर आता नाश्ता चहा वगैरे झालेला आहे, तर मग चाललेत भांडी वगैरे धुवून घ्यायचं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता जेवणाची तयारी आणि जेवणामध्ये बनवणार आहे शेवगा, कारण का शेवगा मला जास्त आवडतात, दाजींना पण आवडतात. तर या सर्वांनी जेवायला आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी माझा डेली रुटीन दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर कमेंट पण असतात ना, काही काम नाही तर खूप काम असतं, आणि त्यातून सुद्धा आम्ही टाईम काढून सर्व काम घरातलं जिथल्या तिथे आवरून आता परत थोड्या वेळाने लाईव्ह वगैरे घेणार नाही. तर ही कामं आमची बोलतात ना, एक प्रकारे जॉब तसंच काम असते यूट्यूबचं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मला वाटते की तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. आणि थँक्यू सर्वांचा. असंच सपोर्ट कायम राहू द्या. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय.